नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या जानेवारीच्या हप्त्या संदर्भामध्ये आहे। काय वितरण कधी होणार आहे जानेवारी महिन्याचं? अजून तर मी तुम्हाला बोलले होते की 10 तारखेपर्यंत हे वितरण जे आहे ते आपल्याला जे आहे ते होणं अपेक्षित आहे। पण अजून तरी बघा कुठलीही माहिती या योजनेच्या अंतर्गत आलेली नाही। पण जसं मी सांगितलंय आणि मागच्या वेळेस पण तुम्ही पाहिलेलं होतं की जी-आर आलेला नाही। नोव्हेंबर डिसेंबरचं वितरण कसं झालं तुम्हाला माहिती आहे? डायरेक्ट वितरण चालू झालं होतं। आपल्याला कुठलीही माहिती नव्हती या योजनेच्या अंतर्गत की वितरण होणार आहे। डायरेक्ट जेव्हा तुमच्या खात्यात पैसे आले ना तेव्हा कळलं की अरे वितरण चालू झालं। आता सगळ्यात महत्त्वाचा जो माझा मुद्दा आहे तुम्हाला सांगायचा की मला अजूनही असं वाटतंय की 10 तारखेपर्यंत आपल्याला हे वितरण होईल। कारण कसं होतं ना, याच्यावर अधिकृत माहिती कुठलीही आलेली नाही। पण सरकार शक्यतो 10 तारखेपर्यंत याचं जे आहे ते वितरण होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। कारण का या योजनेला किंवा कुठल्याही योजनेला जर ती योजना पूर्ववत चालू आहे अगोदरपासून तर त्याला जे आहे ते आचारसंहिता लागू नाही असं सरकार आपल्या निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की जरी आचारसंहिता असली तरी सुद्धा या योजनांच्या अंतर्गत या योजनांना जे आहे ते आचारसंहिता लागू नाही। तुम्ही 15 तारखेच्या आत हा हप्ता म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे जे काही वितरण आहे त्याचं ते आपल्याला 15 तारखेपर्यंत होणं अपेक्षित आहे। कारण तसं जी-आर मध्ये लिहिलेलं आहे। मी मागच्या वेळेस पण सांगितले दर महिन्याच्या 15 तारखेला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्याला वितरण होणं अपेक्षित आहे आणि ती तारीख त्यांनी त्या जी-आर मध्ये दिलेली आहे। म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आपल्याला वितरण होणं अपेक्षित आहे। आता मीही तुमच्यासारखीच वाट पाहत आहे की डायरेक्ट वितरण होतं का अगोदर जी-आर येतो, कशी माहिती येते ते मी सुद्धा वाट बघतच आहे। पण मला असं वाटतंय 10 तारखेपर्यंत हे वितरण होईल। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, उद्या आहे शनिवार, बरोबर? उद्या आहे शनिवार। आता शनिवार रविवार हे वितरण होतं का ते सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण का शक्यतो सुट्टीच्या दिवशी हे वितरण आपल्याला होत असतं आपल्या या योजनेच्या अंतर्गत शक्यतो। कारण बँकेला जास्त लोड नको, ताण नको म्हणून शनिवारी आपल्याला हे वितरण चालू होतं आणि रविवारी पूर्ण दिवस म्हणजे जेव्हा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा पूर्ण दिवस वितरण चालू होतं। तर आता उद्या आहे शनिवार, तर शनिवारी वितरण होतं का वाट बघूया आपण। बाकी सरकारकडून अधिकृतरित्या अजून तरी आज या क्षणाला तरी सरकारकडून अधिकृतरित्या कुठलीही माहिती आलेली नाहीये। ज्यावेळेस तुम्हाला माहिती येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। उद्या बघूया 7 तारखेला आपल्याला हे वितरण होतं का, कारण खूप गरजेचं आहे आपल्याला हे वितरण होणं। 7-8 या 2 दिवशी आपल्याला वितरण होणं अपेक्षित आहे। ही माहिती आल्याबरोबर मी लगेच तुम्हाला देणार आहे। तोपर्यंत आपला हा व्हिडिओ इतर महिलांना जरूर शेअर करा। बाकी ई-के-वाय-सी संदर्भामध्ये सुद्धा मी व्हिडिओ शेअर करणार आहे उद्या, तर तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा। त्याच्यामध्ये ई-के-वाय-सी संदर्भात खूप महत्त्वाचा मुद्दा मी शेअर केलेला आहे। तर नक्कीच तो ई-के-वाय-सीचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा। मला असं वाटतंय जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही कमेंट असतील अजून तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता। आणि सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्या महिलांना प्रश्न पडलेले आहेत ना त्यांच्या अंतर्गत आपण एक झूम मीटिंग लवकरच घेणार आहोत, जेणेकरून त्या महिला आपल्याला लवकर कनेक्ट होतील आणि त्यांच्या खरंच काय अडचणी आहेत योजनेच्या अंतर्गत आपण जाणून घेऊ। बाकी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहे। नवीन असाल तर या चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला समजेल, किंवा तुम्ही मला गुगलला पण सर्च करू शकता मनीषा धुमाळ किंवा मनीषा धुमाळ ऑफिशियल नावाने। तुम्हाला माझे जे आहेत ते सोशल मीडिया हँडल पाहायला मिळतील। अजून एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये सांगणार आहे। आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो लोगो आहे ना आपल्या चॅनलचा बॅनर असतो, लोगो असतो, त्याच्या खाली आपल्या चॅनलचं डिस्क्रिप्शन असतं। तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनच्या लास्ट खालच्या साईडला तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसेल। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत। आणि याच ग्रुपच्या अंतर्गत मी लवकरच झूम मीटिंग घेणार आहे तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर। चला तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ किंवा लाईव्ह घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।